नमस्कार, मी यश गोडे खोपसंडीकर. तर आज विलासदादांच्या घरी येण्याचा योग आलेला आहे. तर खूप दिवसापासून विलासदादा मला नेहमी फोन करायचे. कोणताही कार्यक्रम असेल, कुठेही कवितांचा कार्यक्रम असेल, संमेलन असेल किंवा पुरस्कार असेल, तर प्रत्येक बाबतीत माझी दखल घेऊन विलासदादांनी मला फोनद्वारे अभिनंदनाचा वर्षाव केला. आणि असंच या प्रेमापोटी मी आज त्यांच्या घरी आलेलो आहे. तर माझंच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये असे हे विलासदादा सामील होतात. असा कुणाचा वाढदिवस असो, तर अशा अनेक चांगले कार्यक्रम असतील, सर्व यामध्ये मिसळतात आणि वेळात वेळ देतात. त्यांचं पाऊल अक्षरशः घरी थांबत नाही. प्रत्यक्ष त्या व्यक्तीला जाऊन भेटतात, भेटीगाठी घेतात. आणि प्रत्यक्ष इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा विलासदादांनी घरोघरी जाऊन सह्याद्रीच्या रानवाटा तुडवल्या. आणि त्या वाटा तुडवता तुडवता कधी काटे टोचले, कधी हेल्मेट त्यांचं चिन्ह होतं ते हेल्मेट वाऱ्यानं उडून गेलं तरी ते डगमगले नाहीत. आणि अशा खडतर परिस्थितीमध्ये ते लोकांची सुखदुःख जाणून घेत त्यांना प्रोत्साहन देतात. ते अजूनही ते थांबले नाहीत. प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन सुखदुःखाच्या गोष्टी सांगतात, विचारतात, संवाद करतात. आजच्या काळात संवाद ही कला दूर गेलेली आहे, तर ते प्रत्यक्ष संवाद साधतात, वेळ देतात, नाही का. आणि अशाच कलाकारांना प्रेरणा देत असतात सर्वांना. ते एक प्रेरणा स्वतःच म्हणूया. तर त्यांच्यासाठी माझ्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. भावी आयुष्य लवकरात लवकर तुम्ही आमदार आहोत, तुमची स्वप्न पूर्ण आहोत ही माझ्याकडून सदिच्छा भेट. आणि मला त्यांना भेटून खूप आनंद झाला. आणि एक प्रकारचं आमचे ते बंधूच आहेत घोडे. आम्ही एक नाही का, तर फेसबुकची ओळख झाली आणि त्यातूनच पुढे एक प्रकारची त्यांची प्रेरणा आणि प्रेम हे नेहमी सतत असते, आपुलकी निर्माण झालेली आहे. आणि असेच विलासदादांना खूप खूप मोठं कार्य घडो भविष्यात. त्यासाठी माझ्याकडून, आमच्या खोपसंडीकराकडून, सर्वांकडून, साहित्यिक परिवाराकडून, तर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद सर. आज एवढे मोठे कविराज जे पहिली ते 5वीच्या धड्यामध्ये त्यांच्या कविता आहे, पहिली ते तिसरी जे कविता आहे, आणि ते साक्षात आज कवी माझ्या घरी आलेत. आज म्हणजे फेसबुकची त्यांची माझी बऱ्याच दिवसाची ओळख होती. आज त्या ओळखीचं रूपांतर मैत्री झालं. म्हणजे आमचे भाऊबंधच आहे. ते खोपसुंडीचे आम्ही जवळ वर्षाचे पण भाऊबंधच आहे. ते आज माझ्या घरी आले आणि कविराज माझ्या घरी आले. म्हणजे साक्षात देवाचं रूप आलं. तुमचं मी फेसबुक व्हॉट्सअपवर प्रत्यक्षात तुम्ही एवढा मोठा कलाकार माझ्या घरी आले, याच्यापेक्षा कुठलं माझं मी भाग्य म्हणजे खूपच मोठं. का ज्यांना आत्ताच दिल्लीमध्ये कुठला पुरस्कार मिळाला असेल तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप हा पुरस्कार. हा पुरस्कार एवढा मोठा पुरस्कार. आज माझा खोपसुंडी सारख्या दरी खोऱ्यात राहणाऱ्या माणसाला दिल्लीकरांनी दखल घेतली. हे माझ्या आदिवासी समाजासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे. आणि त्यांचा पुरस्कार घेतला पहिली म्हणजे कोणाच्या घरी भेट असून ती विलासदादा घोडे यांच्या घरी त्यांची भेट आहे. मी धन्य झालो का कविराज माझ्या घरी आले. तर आपण त्यांचा मगाशी शान श्रीपद देऊन त्यांचा सत्कारच केला. का त्यांच्याच असं भरपूर काम होत जाऊ. ते नवीन नवीन तुमच्या कविता आम्हाला ऐकायला भेटू. आणि लवकरच तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळवा मी कळसोई चरणी बरोबर चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा सर. असंच कार्य घडत राहू. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हीच तुमचा हा पुरस्कार माझा नसून हा तुमच्यासारख्याच व्यक्तींचा सर्वांचा पुरस्कार आहे. कारण या प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट महत्वाची असते, प्रेरणा असते. आणि या प्रेरणेतूनच म्हणतात की नाही ते तळे साचे नाही का, त्याप्रमाणेच हे तुमची प्रेरणा मिळत जाते. आणि त्यातूनच मग ही प्रेरणा स्वत असल्यामुळं ते उभारी येते का आपल्या कार्यलेखणीला, काव्यलेखणीला. आणि तर या सर्वांचे तुम्ही पाठीशी आहात. मला खूप आनंद झाला. धन्यवाद. ओके सर. जय